राज्यामध्ये पोषण आहाराच्या नावाखाली लहान मुलांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ काही थांबताना दिसत नाहीये। जळगावमध्ये अंगणवाडीमधील पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्यात। चिमुकल्यांना दिलेल्या खिचडीमध्ये अळ्या आढळल्यामुळे संताप व्यक्त होतोय। जळगावच्या हरिविठ्ठल नगरमधील अंगणवाडीमध्ये घडलेला हा सगळा किळसवाणा प्रकार आहे। अंगणवाडीमधील पोषण आहार बनवणाऱ्यांवरती कारवाईची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। महिला आणि बालकल्याण विभागाचा हलगर्जीपणा यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय आणि यापूर्वी पोषण आहारामध्ये बेडूक, उंदीर आणि साप सापडल्याच्या घटनाही समोर आलेल्या होत्या। त्यातलाच हा आणखी एक प्रकार। कुठल्या गोष्टी असं सापडलं तो त्याच्या म्हणजे पूर्ण बॅचला आपण नष्ट करावा याची पण सूचना आहे आणि नवीन बॅच त्याच्या घेऊन जेवण द्यावा। याच्यासाठी विभिन्न दक्षता घेण्यात यावा याबद्दल पण अंगणवाडी सेविकाला वेळोवेळी सूचना देण्यात आलेली आहे आणि जेवण तयार करताना जेवण सर्व करताना पॉईंट बाय पॉईंट दक्षता घेण्यात यावं। या दक्षताचं प्रमाण आहे की आपण त्याच्यामध्ये या प्रकारचे आळी वगैरे असेल ते आपण शोधून काढलेलं आहे, कुठलेही आपण सर्व केलेलं नाही आणि त्याचा परिणाम हे आहे की कुठल्याही प्रकारच्या डायरिया या डिसेंट्रीच्या या फूड पॉइझनिंगच्या यासारखा कुठलेही केसेस अंगणवाडीच्या जेवणामुळे आतापर्यंत झालेलं नाही। अशा प्रकारची काही पहिलीच घटना नाहीये। यापूर्वी सुद्धा राज्यामधल्या काही भागांमध्ये अशाच काही घटना समोर आलेल्या होत्या। पोषण आहारामध्ये मृत उंदीर सापडला होता। जळगाव मधलाच हा सगळा प्रकार आहे। तर तिकडे सांगलीमध्ये पोषण आहारामध्ये चक्क मेलेला साप सापडलेला होता। नागपूरमध्ये पोषण आहारामध्ये मेलेली चिमणी आढळली होती, तर पंढरपूरमध्ये पोषण आहारात मेलेला बेडूक सापडला होता। अशा काही घटना मागच्या काही दिवसांमध्ये एकूणच महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये समोर आलेल्या आहेत आणि त्यातनंच आता जळगावमधनं हा प्रकार समोर आलेला आहे। जळगावमधलीच एक घटना समोर आहे जिकडे मेलेला उंदीर पोषण आहारामध्ये सापडला होता आणि त्यानंतर आता अळ्या पोषण आहारामध्ये सापडल्याचं जळगावमधनंच पुढे येत आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहे। सचिन, वारंवार अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत। जळगावमधलंच एक प्रकरण यापूर्वी सुद्धा घडलेलं होतं जेव्हा मेलेला उंदीर सापडला होता आणि आता पुन्हा एकदा अळ्या पोषण आहारामध्ये सापडलेल्या आहेत। कशा पद्धतीनं कारवाई होणं आता अपेक्षित आहे? का कारवाई होत नाही हा सवाल अर्थातच सगळ्या पालकांना पडलेला असणार आहे। निश्चितच गुरु, जर आपण बघितलं तर जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरमध्ये जे अंगणवाडी क्रमांक 61 मध्ये एका लहान मुलीच्या खिचडीमध्ये अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर मागच्याच महिन्यात शालेय पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर सापडला होता। त्यावेळी देखील त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अहवाल तयार केला होता। मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई त्यांच्यावर करण्यात आलेली नाहीये आणि काल देखील असाच प्रकार समोर आलेला आहे। या संबंध प्रकारावर आपण जर बघितलं तर या अंगणवाडीमध्ये तब्बल 50 बालके ही रोज येत असतात आणि 50 बालकांना या ठिकाणी आहार दिला जातो। मात्र काल कनिष्का बोरसे नावाची जी मुलगी आहे तिच्या खिचडीमध्ये अळ्या आढळून आलेल्या आहे आणि जेव्हा हा पालकांच्या प्रकार लक्षात आला त्यावेळी त्यांनी संबंधित अंगणवाडी सेविकेला या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि एकंदरच पालकांनी या संदर्भात संताप व्यक्त केलेला आहे। जिल्हा प्रशासनाने देखील तात्काळ याचा पंचनामा करून अहवाल हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला असून ज्यावेळी अहवाल येईल त्यावेळी जे पुरवठादार आहे एक महिला बचत गटाला हे काम दिलेलं आहे आणि यांच्या अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा मग पुरवठादारावर नेमकी काय कारवाई प्रशासन करणार आहे या संदर्भात आता आपल्याला अद्यापही प्रशासन बरोबर सचिन, पण या एका कारवाईपुरतं मर्यादित न राहता एकूणच गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न होतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल, याचा सुद्धा पाठपुरावा करावा लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।